पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ ईस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे तर या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे अंदाजे आणि सेफ झोन काय असणार आहे थर्ड लिस्टचा, तर याबद्दलच आपण कट ऑफ तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला आणि 10वी मध्ये किती तुम्हाला पर्सेंटेज आहे हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना किती पर्सेंटेज आतापर्यंत एव्हरेज आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर 15 मे पर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। 15 एप्रिलच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट पाहायला भेटणार आहे। 1-2 दिवस लेट सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 15 मे पर्यंत हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट यामध्ये येणार आहे आणि जवळपास हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या थर्ड लिस्टमध्ये या ठिकाणी होणार आहे। तर आता कट ऑफ किती जाणार आहे थर्ड लिस्टचा, तिसऱ्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार कॅटेगरीनुसार तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर पहा या ठिकाणी तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर कट ऑफ जवळपास या ठिकाणी 92-93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 90 च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर जवळपास 93 ते 94 पर्यंत या डिव्हिजनचा कट ऑफ जाणार आहे। जास्त कट ऑफ या डिव्हिजनचा जाणार आहे कारण की यामध्ये चांगले जिल्हे जसं अमरावती डिव्हिजन झालं, अमरावती, अकोला डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर, बारामती, बीड, त्याचबरोबर भुसावळ, बुलढाणा, धुळे, तर हे चांगले जिल्हे या ठिकाणी आणि कधीच तुम्ही पहा जे पण चांगले जिल्हे असते तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटते की आपल्या जिल्ह्यामध्येच आपण फॉर्म भरला तर बरं राहील बा, तर त्यामुळे भरपूर मुलं ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे तर ते चांगले जिल्हे त्या ठिकाणी निवडते, ठीक आहे। ते जे असे दूर फॉर्म भरत नाही, जसं गोवा डिव्हिजन झालं, चंद्रपूर डिव्हिजन झालं, ठीक आहे, तर अशा दूर ते फॉर्म भरत नाही तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरते आणि बाहेरची सुद्धा मुलं त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरते चांगली सिटी असल्यामुळे। तर एवढा कट ऑफ या ठिकाणी ह्या डिव्हिजनचा जाणार आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, तर हे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर पहा एसटी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा जवळपास 91 ते 92 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे, 90, 91, 92 पर्यंत। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 92 पर्यंत ते 93 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या डिव्हिजनचा, ठीक आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80-85 पर्यंत सुद्धा कट ऑफ तुम्हाला ह्या डिव्हिजनमध्ये पाहायला भेटणार आहे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे, तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 90 ते 89 च्या आसपास या ठिकाणी ह्या डिव्हिजनचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 92-93 ते 94 च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, 92-93-94 च्या आसपास, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर हा जवळपास तुम्हाला या ठिकाणी 80-85-90 च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे,
तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 90-89 पर्यंत। त्याचबरोबर तुम्ही SC OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93 पर्यंत ते 93 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला कडाप पाहायला भेटणार आहे, 92 ते 93 च्या आसपास। ठीक आहे, तर एवढ्याच या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 70च्या वरती सुद्धा तुम्हाला यापैकी काही डिव्हिजनमध्ये पाहायला भेटू शकते, 80च्या वरती सुद्धा पाहायला भेटू शकते आणि 90च्या वरती सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला भेटू शकते। आणि सर्वात कमी जो कडाप या ठिकाणी जाण्याची जे शक्यता आहे तर पहा चंद्रपूर डिव्हिजन झालं, गोवा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर पालघर डिव्हिजन आहे, रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे। तर हे काही डिव्हिजन आहे की या डिव्हिजनमध्ये सर्वात कमी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर जवळपास अंदाजे जो कडाप या ठिकाणी जाणार आहे ST आणि EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे ह्या डिव्हिजनचा तर जवळपास तुम्हाला 88 ते 90 च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, 88 ते 90 पर्यंत। त्याचबरोबर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप आहे तुम्हाला या ठिकाणी 91 ते 92 पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, 91-92 पर्यंत तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। ह्या डिव्हिजनचे जर तुम्ही असाल 90-91-92 च्या आसपास जर असेल SC OBC ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना तर एवढा या ठिकाणी अंदाजे कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर PWD कॅटेगरीचा कडाप जो आहे ह्या डिव्हिजनचा तर तुम्हाला 70च्या वरती जरी पर्सेंटेज असेल तर काही डिव्हिजनमध्ये या ठिकाणी होऊ शकते, 80च्या वरती जरी पर्सेंटेज असेल तेवढा सुद्धा या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि हा जो कडाप मी तुम्हाला सांगितला आहे तर मी याच्या अगोदर जे 4-5 दिवसापासून एक या ठिकाणी सर्वे केला आपल्या चॅनलवर, तर विद्यार्थ्यांचे जे मी कमेंट या ठिकाणी वाचले, जे पण हे डिव्हिजन मी तुम्हाला दाखवून दिले तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर, बारामती डिव्हिजन, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ ईस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुक्सूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुक्सूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ तर ह्या डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांचे मी कमेंट या ठिकाणी पाहिले तर मुलांना आसपास त्या ठिकाणी 90च्या वरता पर्सेंटेज अजूनही आहे मुलांना। ठीक आहे, तर नक्की या ठिकाणी एवढा कडाप या ठिकाणी अंदाजे जाणार आहे आणि पुढील आपण व्हिडिओ असं सुद्धा आणणार आहे की प्रत्येक डिव्हिजननुसार मी कडाप तुम्हाला सांगणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा अंदाजे कडाप किती जाणार आहे याबद्दल। तर नक्की तुम्ही यामध्ये कमेंट करा, इमानदारीने तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज आहे फक्त हेच लिहा आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा त्या ठिकाणी सरासरी माहीत पडणार आहे की मुलांना किती पर्सेंटेज अजून राहिलेले आहे। तर आता ज्यांना सुद्धा जास्त पर्सेंटेज असणार आहे त्या मुलांचं जे सिलेक्शन आहे हे 3rd लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जे एकच लिस्ट लागत नाही, 2च लिस्ट लागत नाही, तर तब्बल 6 लिस्टा यावर्षी येणार आहे, कारण की मागच्या वर्षी 6 लिस्टा लागल्या होत्या तर यावर्षी सुद्धा 6 लिस्टा येण्याची दाट शक्यता आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये नवीन या ठिकाणी वॅकन्सी निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्हाला राहतात, तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर नक्की या ठिकाणी 3rd लिस्ट जे आहे हे 15 मे पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 2-3 दिवस लेट सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।